हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग या चॅनलवरती। तर आज माझी सकाळ झाली होती 7 वाजता आणि मी आज पहिल्यांदा अंगण झाडलं आणि त्यानंतर अभ्यासाला बसली। सावी आज पण 5 वाजताच उठली होती। आता आय थिंक तिने तिचा शेड्यूल चेंज केला आहे, तर तिला मी पप्पांजवळ वरती नेऊन दिलं, अंगण वगैरे झाडलं आणि इथे थोडेसे झाडं लावलेत मी। तर खूप मस्त वाटतं मला या झाडांना सकाळी सकाळी बघून। त्यानंतर पहिल्यांदा तर मी स्वतःसाठी घेते चहा करून, बाकी काही मिळो किंवा नाही मिळो, पण पहिला चहा जेव्हा मिळतो तेव्हा दिवसाची खरी सुरुवात होते असं वाटतं। आणि मग मी सगळे उठलेलेच नसतात आमच्याकडे, सगळ्यात पहिला चहा एकतर पप्पा घेतात आमचे, नाहीतर मी घेते। सगळे नंतर चहा सगळ्यांचा होतो आणि इथे मी मस्त चहा ठेवला होता आणि त्यासोबत करणार होती पहिल्या स्लॉटची स्टार्टिंग। आता आपली सकाळ सकाळी 4 वाजताच झाली पाहिजे असं काही नाही। जेव्हा तुमच्या बॉडीला वाटेल की यू आर फिट, तुम्हाला उठण्यासाठी बॉडी काय म्हणता येईल की आपल्याला रेजिस्ट करणार नाही आणि आपल्याला ती सपोर्ट करेल उठण्यासाठी, त्यानंतर अभ्यास करण्यासाठी, त्यावेळेत उठावं आणि त्यावेळेत अभ्यास करावा। तर इथे पहा, मी हे नवीन पेन आणले होते आणि यामध्ये एक स्टिकर आलं होतं ज्यावरती लिहिलेलं होतं पहा, द राईट टाईम नेव्हर कम्स, यू हॅव टू मेक इट राईट। म्हणजे योग्य वेळ कधी येत नाही, तुम्हाला ती योग्य वेळ बनवावी लागते किंवा तुमच्याकडे जी वेळ आहे तिला योग्य बनवावं लागतं। तर तेच मी सांगते की आपल्याला 4 वाजताच उठलं पाहिजे, 5 वाजताच उठलं पाहिजे असं काहीही नाही आहे। ज्या वेळेत तुमचा चांगला अभ्यास होईल त्या वेळेत तुम्ही उठा, किंवा जर तुमच्याकडे भरपूर कामं असतील तर मग मात्र लवकर उठा आणि लवकर आपल्या दिवसाची सुरुवात करा। तर इथे माझा पहिला स्लॉट जेव्हा झाला तेव्हा मला जवळपास अर्धा 1 तास अभ्यास करायला वेळ मिळाला। सावी आली होती तरी पण मी काही ठेवलं नाही, कारण ती आल्यानंतर जर का थांबलं तर मग 10-15 मिनटच अभ्यास माझा झाला असता आणि म्हटलं आता स्टार्ट केलं आहे तर थोडंफार तरी वाचावं। आणि पहिला स्लॉट जेव्हा आपला सकाळचा होतो ना, तेव्हा छान मोटिवेशन मिळतं दुपारी अभ्यास करायला किंवा पुढचा स्लॉट कंटिन्यू करायला। तर आज संध्याकाळी मी गेले होते अभ्यासिकेत आणि तुम्हाला माझ्या अभ्यासिकासुद्धा दाखवते मी थोडक्यात। तर इथे पहा, अर्धा तास माझं वाचून झालं होतं आणि त्यानंतर मात्र मी माझ्या कामाला लागली, कारण सावीला सांभाळायचं होतं, तिला परत झोप आलेली होती। त्यानंतर तिला झोपवलं, सगळे कामं केले, त्यानंतर वाजले 12:30 1 वाजता, तेव्हा ती झोपलेलीच होती। तेव्हा मी माझं राहिलेलं जिओग्राफीचं कंप्लीट केलं आणि आजचं जे माझं जिओग्राफीचं ठरलेलं होतं तर ते पूर्ण झालं। आणि दुपारी बूस्टर टेस्ट सिरीजमधील हा मी जी 5वी टेस्ट आहे त्यामधला हा पेपर 2 केला। पेपर 1 याआधी केलेला होता। या पेपरमुळे खरंच कॉन्फिडन्स वाढतो आहे आणि छान वाटतं आहे ते सॉल्व करताना। आपल्याला गणित येतं आहे याच्यावरचा जो विश्वास माझा उडाला होता तर तो परत रिगेन झाला। त्यानंतर संध्याकाळी मी आली अभ्यासिकेमध्ये आणि इतक्या दिवसानंतर अभ्यासिकेत येऊन मला खरंच खूप छान वाटत होतं। अशी इच्छा होते की रोज अभ्यासिकेत यावं, पण मुलीमुळे माझं होत नाही। आज ती संध्याकाळची झोपली होती तर यांना म्हटलं मी जाऊन येते, ही उठली की मला कॉल करा आणि तोपर्यंत मी थोडा वेळ वाचते। तर जवळपास अर्धा 1 तास झाला तरी ती काही उठलेली नव्हती, त्यामुळे मला बराच वेळ बसता आलं। आणि त्यानंतर मी माझ्या लायब्ररीमध्ये जे राहिलेलं होतं करंटचं तर ते कंप्लीट केलं। आता अभ्यासिकेमध्ये जेव्हा आपण बसतो ना तेव्हा कमी वेळामध्ये खूप चांगलं कॉन्सन्ट्रेशन होतं। घरामध्ये कधी आवाज असतो, कधी कोणी आवाज देतं, कधी मुलगी रडते किंवा काही ना काही डिस्टर्बन्स तर आपल्याला असतोच। जर शक्य असेल ना तर तुम्हीसुद्धा ट्राय करा, अभ्यासिकेमध्ये खरंच खूप चांगला अभ्यास होतो। मी काय माझी अभ्यासिका आहे म्हणून नाही सांगत, खरंच हा माझा एक्सपिरियन्स आहे। म्हणजे आपली तिथची जी काही प्रोडक्टिव्हिटी असते ना ते घरच्या 2-3 तास एवढं नसतं, जे जास्त असतं त्यापेक्षा। आणि संध्याकाळच्या वेळी तर माझा खूप छान अभ्यास व्हायचा लायब्ररीमध्ये मी जेव्हा कंटिन्यू जायचे, पण आता ते शक्य होत नाही आहे मुलीमुळे। परंतु बघूया, आता ती थोडी मोठी झाली आहे तर जेव्हा शक्य होईल ना तेव्हा मी नक्की अभ्यासिकेत जाईल। आणि आता मी आज जसं ट्राय केलं तसं रोज पाहिल, जर झालं ट्राय करणं तर रोज थोड्या वेळासाठी का होईना अभ्यासिकेमध्ये येत जाईल, अभ्यासिकेवरतीही लक्ष राहील आणि माझासुद्धा अभ्यास होईल। या वेळेमध्ये माझं जेवढं करंट झालं ना तेवढं वाचायला घरी 1 तास जातो, कधी मध्ये काही ना काही कामं असतात त्यामुळे। आणि इथे आपलं 1 तासामध्ये जितकं झालं ना त्याची जी काही रिटेन करण्याची आपली क्षमता असते तीसुद्धा वाढते, म्हणजे आपल्याला आठवतं ते, मध्ये काही डिस्टर्ब होत नाही। तर मला बरेच न्यू जे आहेत या क्षेत्रामध्ये किंवा पहिल्यांदा तलाठी हे नाव देऊन किंवा नाव बघून गटकची परीक्षा देणार आहे त्यांचे कमेंट खूप वाढले आहेत की कशी तयारी करायची, आम्ही नवीन आहोत। तर एक लक्षात घ्या, ही तलाठीची परीक्षा नाही आहे, ही MPSCची परीक्षा आहे आणि त्याची डिमांडसुद्धा तशीच आहे। तर तुम्हाला त्यासाठी आता 2च महिने उरलेले आहेत आणि तुम्ही जेव्हा नवीन असता तेव्हा तुम्ही जर का तलाठीच्या दृष्टिकोनातून बघत असाल तर कसं जमेल। मला तर हाही डाऊट येतो की बऱ्याच जणांना असं वाटत असेल यामध्ये सिलेबसमध्ये मराठी आणि इंग्रजी आहे, कारण तशा भरपूर व्हिडिओज आहेत आता, कारण ज्यांचा पूर्वचा अभ्यास झाला आहे ते सगळे मराठी इंग्लिशच्या मागे लागले आहेत त्याच्यामुळे। तर एक लक्षात घ्या, सिलेबस काढा, सिलेबसची प्रिंटआउट काढल्यानंतर तुम्हाला मुख्यचा आणि प्रीचा असा वेगळा सिलेबस लक्षात येईल। त्यानंतर 2025चा 2024चा असे गटकचे पेपर काढा आणि ते पेपर बघा, तुम्हाला कंटाळा येतो। अशी ही कमेंट होती की मला स्टेट बोर्ड वाचायचा कंटाळा येतो, तर कसं होईल लक्षात घ्या ना,
म्हणजे तुम्ही काय करताय? MPSCची परीक्षा द्यायची आणि कंटाळा येतो हे उत्तर कसं राहील मला सांगा? एवढी मोठी परीक्षा त्याची तयारी आपण करतोय आणि कंटाळा येतो हे असं कसं काय शक्य असणार आहे? म्हणजे याने रिझल्ट येईल का? तुम्हाला स्टेट बोर्ड यासाठी महत्त्वाचे आहेत की त्याची भाषा सोपी आहे. मग तुम्ही जर डायरेक्ट संदर्भ पुस्तकं घेतली तर ते लक्षात येणार नाहीत. ते वाचल्यावरती त्याच्यामधून तुम्हाला काहीच कळणार नाही. आणि आता ठोकळा इतका प्रचलित झाला आहे आप्पा हातनुरे सरांचा, एकदम बेस्ट आहे ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी. पण जे नव्यानं बघतायत त्यांना त्या ठोकळ्यातल्या गोष्टी कळतील का? ते कळल्या तरी, त्या वाचल्या तुम्ही तरी त्या आठवतील का? 1260 पानं आहेत तर 60 सोडा आपण, त्यातले 1200 पानं तुम्हाला लक्षात राहतील का? मग नवीन विद्यार्थ्यांनी घाबरायचं का? नेमकं करायचं काय? तर तुम्ही पहिल्यांदा तर सिलेबस बघा, 1-2 पेपर काढा जुने, ते पेपर वाचा, ते पेपरमधले प्रश्नांची कशा प्रकाराचे प्रश्न आहेत ते बघा. त्यानंतर मग आप्पा हातनुरे सरांचं पुस्तक घ्या, त्यामध्ये सगळे विषय एका पुस्तकात आहेत. आणि गणिताची तुम्हाला वेगळी बॅच लावण्याची गरज असेल तर ती करा, किंवा जर काहीच लक्षात येत नसेल तर एखादा क्लास लावा, कारण त्याशिवाय जमणार नाही. तुम्ही जर पूर्ण नवीन आहात तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी स्वतःहून करायला कठीण जातील, कारण तेवढा वेळ नाही आहे. एखादं वर्ष असतं तर मीही म्हटलं असं की तुम्ही करू शकता, कारण इतकं कठीणही नाही आहे आणि इतकं सोपंही नाही आहे. स्पर्धा वाढली आहे म्हणून. आता 12 लाख आकडा आहे म्हणून म्हणत नाही आहे, कारण त्या 12 लाखामधल्या मला नाही वाटत की प्रत्येकालाच ही परीक्षा समजलेली आहे. फॉर्म भरणारा प्रत्येकच फक्त तलाठी नाव करूनच भरतो आहे. आणि त्यामध्ये बरेच विद्यार्थी असे आहेत ज्यांना बिलकुल काहीच माहीत नाही आहे. जनरली असे विद्यार्थी जे आहेत तर त्यांच्यामुळे असा आकडा वाढत असतो, तर तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. पण तुम्ही आता उतरले आहात तर मग तयारीही त्याच लेवलची करावी लागेल. तुम्ही तलाठी परीक्षा देत नाही आहात, तुम्ही MPSC गट क ची परीक्षा देत आहात, मग अभ्याससुद्धा तसाच करावा लागेल. सो त्यासाठी या परीक्षेचा पॅटर्न आधी समजून घ्या. आता याबद्दल डिटेलमध्ये तुम्हाला बरेच व्हिडिओ सापडतील यूट्यूबवरती, परीक्षा रचना कशी आहे वगैरे. तो एखादा व्हिडिओ पाहून घ्या. एका कमेंटच्या माध्यमातून हे नाही सांगता येत, त्यामुळे तुम्ही आपल्या परीक्षेबाबत सिरियस बना. परीक्षेसाठी वेळ खूप कमी आहे आणि या कमी वेळामध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागेल, कारण बरेच विद्यार्थी आपला सिलेबस आटोपण्याच्या मार्गावर आहेत. विद्यार्थ्यांच्या रिव्हिजन चालू आहेत. ही सुद्धा सिच्युएशन आहे. असं नाही आहे की प्रत्येकच विद्यार्थी इथे नवीन आहे. तर असो, तर इथे पहा माझं इतकं करंटचं वाचून झालं होतं, जेवढं घरी वाचायला भरपूर वेळ जातो. आणि हे बघून मला खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं की इथंच बसून अभ्यास करत राहावा, पण आता ते शक्य नाही आहे. तर ही आहे माझी अभ्यासिका. बरेच मुली घरी गेलेल्या आहेत आणि मुलं मात्र अभ्यास करत असतात. मुलं रात्री 12पर्यंत अभ्यासिकेमध्ये असतात आणि खूप छान पद्धतीने लायब्ररी आमचे कृष्णा आहेत ते सांभाळतात. तर त्यामुळे मला अभ्यासिकेत यायचं जास्त टेन्शन नसतं. तर तरीसुद्धा अजून थोडा वेळ मी घरून कॉल आला नव्हता म्हणून अभ्यास करायला लागले होते. आणि इथेच मी हा व्हिडिओ एडिट करून तुमच्यासाठी अपलोडसुद्धा करत आहे. सो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, मला जेव्हा कमेंट येतात ना की मी बुलढाण्यावरून बोलते किंवा तुमचे व्हिडिओ बघते तर खूप छान वाटतं. तर तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये तुमचं गाव नक्की लिहा. माझ्या गावाचं नाव मी तुम्हाला सांगितलं आहे, वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आहे. तर तुम्हीसुद्धा तुमच्या गावाचं नाव कमेंटमध्ये सांगा, म्हणजे कुठपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला हे मला लक्षात येईल आणि आपलं जे काही कनेक्शन आहे ते आणखी छान होईल. सो आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा. आणि हो, तुमच्या काही क्वेरीज असतील ना तर त्या विचारा, मी माझ्या परीने त्याचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त अभ्यास करा.